नगरपालिकेच्या नगरसेवकांकडून तिथल्या लोकांच्या तिथल्या जनतेच्या आमच्या बहिणींच्या अपेक्षा खूप छोटे आहेत की कुठेतरी नगरपालिकेच्या माध्यमातून कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा, कुठेतरी ज्या आमच्या अडचणी त्या अडचणी सोडवल्या जाव्यात, ह्या अपेक्षा पूर्ण करण्याचा काम माझ्या सगळ्याच नगरसेवकांनी, सर्व पक्षीय नगरसेवकांनी निश्चित प्रकारे करावं. शेवटी नगराध्यक्ष तर आहेत, उपनगराध्यक्ष तर आहेतच, पण तालुक्याचा आमदार मी आहे रे बाबा. शेवटी आमदाराचं काम असतं की सगळ्यांना बरोबर घेऊन काम कसं करता येईल, त्यामध्ये कुठले सगळे जोडे बाजूला ठेवून. त्यामुळं डोनाल्ड खुश आहे बघा. त्यामुळं मी तुमच्या सगळ्या नगरसेवकांचं नाव घेतोय, नाही तर म्हणते आयला मामा आमचे कुणाचंच नाव घेणार आहे आणखी. त्यामुळं स्वप्नी तुझ्या बायकोचं नाव घेतलं बाबा काय म्हणतील, नाही तर आमचा. त्यामुळं लय अवघड असतं शिंदे साहेब सगळं त्या त्यामुळे मी सगळ्यांची नाव घेत नाही, पण माणसाने लक्षात ठेवा काम चांगलं करावे बाबांनो. आपण दोस्ती करूया, आपण सगळी दोस्ती एकमेकाला करूया, चांगलं काम या शहरासाठी निश्चित प्रकारे करूया. निवडणुका आल्या गेल्या ते झाल्या गेल्या ते विसरून जाऊया. आणि निश्चित प्रकारे मकरे वकील साहेबांनी सुद्धा माझ्याकडून शासनाच्या वतीने काय अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या सुद्धा निश्चित प्रकारे त्या कशा त्या बाबतीमध्ये काय निर्णय घेणं गरजेचं आहे, त्या बाबतीमध्ये काय करणं गरजेचं आहे, हाही प्रयत्न माझ्यासारखा निश्चित प्रकारे एक तुमच्या सगळ्यांचा एक आमदार या नात्यानं मी घेईल. राहुलनी मगाशी पत्रकाराच्या ह्याचा विषय केला, इमारतीचा विषय केला. मला एक समजत नाही की तुम्ही, माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे तुम्ही तिथं सगळे एकत्र येत नाही, एकत्र मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी गोष्ट मी म्हणत नाही, पण खरंच तुम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये कुठेतरी एक एकत्र नगरपालिकेला प्रस्ताव द्यावा. नगरपालिकेने तो प्रस्ताव घेऊन तुमच्या जागेचा विषय निश्चित प्रकारे मिटवावा. नगरपालिकेने जागेचं बघावं आणि पैशाचं मामाने बघावं. अजून ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगतो फक्त, पण तुम्ही पॉझिटिव्ह मग आम्ही 27 सालापासून करतोय ह्याच्यापासून करतोय असं नाहीये. तुम्ही कुठंतरी त्या बाबतीमध्ये व्यवस्थित सगळ्याला बसवून हे करून करावं आणि हा प्रश्न एकदा कायमचा कुठंतरी निकाली काढावा की जेणेकरून निश्चित प्रकारे खरंच आपल्याला इंदापूर हे शहर आहे, आपल्या शहरामध्ये अनेक गोष्टी तर करायच्यात. या शहराच्या विकासासाठी, या शहराच्या सुधारणेसाठी किंवा शहराच्या आमच्या सर्वसामान्य माणसाच्या जो हक्क आहे किंवा त्यांना असणाऱ्या त्यासाठी अनेक गोष्टी आमचे नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक येणाऱ्या काळामध्ये 5 वर्ष प्रामाणिकपणे करतील. आणि त्या सर्वांना मी सांगतो की काम करताना त्यांनी कधी जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, पक्षाचा, गटाचा विचार हा त्यांनी करू नये. ही शेवटी माणसंही